नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ असणार आहे आपल्या ज्या प्रमुख इंडेक्स आहेत, निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टर इंडेक्स असेल, प्रायव्हेट सेक्टर मीन्स प्रायव्हेट बँक इंडेक्स, त्याच्यानंतर PSU बँक इंडेक्स, मेटल इंडेक्स, एनर्जी सेक्टर इंडेक्स, असे विविध प्रकारच्या ज्या मेजर इंडेक्स आहेत, त्या इंडेक्सचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. त्यामध्ये बघणार आहोत वीकली असेल, मंथली असेल, डेली चार्टमध्ये बघणार आहोत. जो काही मार्केटचा ट्रेंड कोणता आहे, मार्केट येणाऱ्या आठवड्यांमध्ये, येणाऱ्या दिवसांमध्ये कोणत्या लेवल्स दाखवू शकतं, कोणत्या लेवल्सला आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, कोणत्या लेवल्सला एक्झिट घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही जर इंडेक्सचं ॲनालिसिस व्यवस्थित केलं तर त्या इंडेक्समधले जे शेअर्स असतात किंवा त्या सेक्टर रिलेटेड जे शेअर्स असतात त्यामधली मूव्हमेंट आपण आयडेंटिफाय करू शकतो, ती पटकन ओळखू शकतो आणि त्याच्यामधले आपले ट्रेड जे असतात ते प्लॅन करू शकतो. चला तर मग आपल्या एका या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला आपण सुरुवात करूया. व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर एक डिस्क्लेमर तुम्हाला देतो. आपलं जे चॅनल आहे किंवा आपला जो व्हिडिओ आहे यामध्ये जे आपण चार्ट दाखवणार आहोत, जे काही लेवल्स दाखवणार आहोत, ज्यामध्ये आपण काही चार्टचे असतील, शेअरचे असतील, त्याच्या प्राइस असतील, त्या प्राइस तुम्हाला दाखवणार आहे. तर त्या फक्त एक एज्युकेशनल पर्पजसाठी आहेत. तर त्यामध्ये तुम्ही एक शिकून घ्यायचे, यामध्ये मी कोणत्या प्रकारे ॲनालिसिस करतो, कोणत्या प्रकारे टाइम फ्रेम यूज करतो, चार्ट कसा यूज करतो आणि त्याच्या बेसिसवरती तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या पद्धतीने ॲनालिसिस करून तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकतात. तर शिकण्यासाठी हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवतोय. तर याच्या बेसिसवरती तुम्ही कोणताही बाय सेलचा डिसिजन घेऊ नका. तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच तुम्ही हा डिसिजन घ्यायचा आहे. तर आपलं जे चॅनल आहे, ह्या चॅनलवरती आपण जे व्हिडिओज असतात ॲनालिसिसचे असतील किंवा टिप्स असतील, रूल्स असतील, या बाबतीतचे जे व्हिडिओ असतात ते आपण पोस्ट करत असतो मराठी भाषेमध्ये. मराठी बांधवांसाठी ज्यांना पण शेअर मार्केट हे सोप्या भाषेत शिकायचं असेल त्यांनी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि आपले जे काही मित्र असतील, नातेवाईक असतील, ज्यांना पण शिकण्याची इच्छा आहे पण सुरुवात कसं करायचं किंवा ॲनालिसिस कसं करायचं याचा कॉन्फिडन्स येत नसेल तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन देण्यात येईल आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्हिडिओ हवा असेल, कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही ते कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट करा. तो व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी बनवून अपलोड करेल. ठीक आहे, चला मग सुरुवात करूया आपल्या इंडेक्स ॲनालिसिसला. तर सगळ्यात अगोदर मी ट्रेडिंग व्ह्यूवरती निफ्टी 50चा चार्ट ओपन केला आहे. आपण निफ्टी 50 पासून ॲनालिसिसचं सुरुवात करूया. तर निफ्टी 50चा चार्ट ओपन केल्यानंतर जसं तुम्ही बघत असणार की इथे करंट निफ्टी 50ची जी काही किंमत दिसते तुम्हाला 25,910 एवढी प्राइस दिसते ह्या इंडेक्सची. 25,910 या प्राइसवरती शुक्रवारी शेअर बाजार हा बंद झालेला आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक ग्रीन कॅन्डल बनलेली आपल्याला दिसते. ओके, तर आपण याच्यामध्ये एक प्लॅन करू शकतो की इंडेक्सचे ॲनालिसिस करून निफ्टी 50 मधले जे शेअर असतात त्याच्यामध्ये असेल किंवा बाकीचे शेअर असतात. मेजर काय असतं की निफ्टी 50 मधले शेअर्स जर मुवमेंट देत असतील तर इतर त्याच सेक्टर मधले बाकीचे शेअर असतात ते पण त्याबरोबर मुवमेंट देत असतात. त्याच्यामुळे इंडेक्सचं ॲनालिसिस करून आपण आपले ट्रेड प्लॅन करू शकतो. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला दिसत असेल की निफ्टी 50 जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये होती, डाऊन ट्रेंडमध्ये केव्हा होती, इथे जर तुम्ही बघितलं 27 सप्टेंबर म्हणजे जवळपास सप्टेंबर महिन्यापासून ऑल टाइम हाय जेव्हा बनवलेला होता, हा ऑल टाइम हाय इथे जर आपण बघितला तर जवळपास 26,277 HOHL इथे जर तुम्ही बघितलं, इथे H वरती बघा हाय 26,277.35 हा ऑल टाइम हाय निफ्टीने बनवलेला आहे. तो ऑल टाइम हाय बनवल्यानंतर जेव्हा मार्केटमध्ये करेक्शन आलं, ते करेक्शन जवळपास कधीपर्यंत चाललं, जवळपास एप्रिल 2025 पर्यंत. म्हणजे सप्टेंबर 24 पासून तर एप्रिल 25 पर्यंत मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड होता.
त्या डाऊन ट्रेंड नंतर मार्केटने रिव्हर्सल घ्यायला सुरुवात केली आणि रिव्हर्सल झाल्यानंतर हायर हाय बनवत मार्केटने एक रिव्हर्सल दिलेला आहे. अजून पण मार्केट ऑल टाइम हाय पर्यंत आलेलं नाहीये, बट येणाऱ्या काही दिवसांमध्ये येईल की नाही आपण आजच्या अनालिसिस मध्ये बघूया. आता जेव्हापासून मार्केटने रिव्हर्सल द्यायला सुरुवात केली आहे तेव्हापासून जर तुम्ही बघितलं, हा एक लो बनवला होता, त्याच्यानंतर हा एक लो बनवला आणि नेक्स्ट जे लो बनवले इथं हा स्मॉल लो बनवला होता, त्याच्यानंतर इथे एक लो बनवला, इथे हा लो बनवलाय, इथे बनवलाय आणि इथे हा लो बनवलेला आहे. जर याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर एक ट्रेंड लाईन फॉलो मार्केट करतंय, बरोबर. आता मी जर बाकी ड्रॉइंग रिमूव्ह केल्या आणि तुम्हाला ट्रेंड लाईन ड्रॉ करून दाखवली तर ही एक ट्रेंड लाईन जी आहे म्हणजे एक मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे. आता इथे हे गॅप डाऊन ओपन केलं, याच्यामध्ये गॅप डाऊन ओपन केल्यानंतर मार्केट पूर्णपणे वरती गेलं, म्हणजे हा एक दिवस जो आहे या एका न्यूजमुळे, टॅरिफच्या न्यूजमुळे खूप गॅप डाऊन ओपन केल्यानंतर कंटिन्युअसली वरती गेलं होतं. हा एक दिवस जर सोडला तर इथे सपोर्ट घेतला होता, परत इथून मार्केट वरती गेलं. ओके, त्याच्यानंतर इथून मार्केट परत सपोर्ट घेऊन वरती गेलं, म्हणजे एक अप ट्रेंड मध्ये आहे, हायर हाय मार्केट बनवतंय हे आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर आपण एक पॅटर्न बघितला निफ्टी 50 मध्ये, तो पॅटर्न कोणता आहे तर कप विथ हँडल पॅटर्न हा एक पॅटर्न इथे बनलेला आपल्याला दिसून येतो. जर हा एक लेवल मार्क केली, त्याच्यावरती मी एक ड्रॉ केलं, हा झाला कप आणि हा झाला त्याचा हँडल. हा इथे मार्क केल्यानंतर याचं जे टार्गेट आहे तर ते टार्गेट किती दिसून येतं आपल्याला, या कपची जी डेप्थ आहे ती मेजर करायची आणि त्याच्या नेकलाईन वरती जाऊन ती मार्क करायची. आता इथे हे मार्क केल्यानंतर आपल्याला जवळपास 28,600 असं टार्गेट या निफ्टी 50 इंडेक्सचं आपल्याला दिसून येतं, म्हणजे कप अँड हँडलच्या चार्ट पॅटर्न वरती हे आपण टार्गेट काढलेलं आहे. म्हणजे येणाऱ्या कालामध्ये 28,600 हे टार्गेट निफ्टी 50 दाखवू शकतं, पण त्याच्यासाठी इथून लगेच एकच आठवड्यात इतकी मुवमेंट देईल का किंवा एकच महिन्यात इतकी मुवमेंट देईल का, नाही. तर याच्यासाठी मार्केटला जेवढा वेळ लागतो बुल रन मध्ये असल्यावर तेवढा नॉर्मली मार्केट त्याच्यामध्ये टाइम घेईल, जवळपास 7-8 महिने 1 वर्षापर्यंत ही मुवमेंट येऊ शकते. आता करंट प्राइस पासून जर बघितलं जवळपास 10 ते 11% ची ही मुवमेंट आहे. तर या बेसिस वरती पण आपण एक अनालिसिस करू शकतो की मार्केटमध्ये एक अप ट्रेंड आहे आणि मार्केट अपमूव्ह देऊ शकतं, निफ्टी अपमूव्ह देऊ शकते. ओके, तर हा झाला एक दुसरा पॅटर्न. त्याच्यानंतर आपण ही ड्रॉइंग पण रिमूव्ह करू. त्याच्यानंतर एक ट्रेंड लाईन होती. ट्रेंड लाईन इथे जर तुम्ही अशी ट्रेंड लाईन एक ड्रॉ केली, हे बघा इथे ऑल टाइम हाय बनवला होता, नंतर डाऊन ट्रेंड मध्ये आला, वरती गेला, इथे याने रेजिस्टन्स घेतला, खाली आला, परत वरती जाण्याचा ट्राय केला, इथे रेजिस्टन्स घेतला, खाली आला, परत वरती जाऊन रेजिस्टन्स ब्रेक करून वरती गेला आणि इथे येऊन परत एकदा सपोर्ट घेतलाय. सपोर्ट घेऊन हा परत वरच्या दिशेने याने मुवमेंट दिलेली आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा ट्रेंड लाईन ब्रेक होते, ब्रेक होऊन तो ब्रेकआउट कन्फर्म होतो, कन्फर्म झाल्यानंतर थोडी मुवमेंट दिल्यानंतर रिट्रेसमेंट येते आणि जेव्हा ट्रेंड लाईनला सपोर्ट घेऊन वरती परत मुवमेंट सुरू होते, ते पण एक कन्फर्मेशन असतं की मार्केट इथून रिव्हर्स होतंय आणि लेटेस्ट जो स्विंग हाय आहे तो आपण इथं ब्रेक होताना बघू शकतो. म्हणजे 26,074 26,080 पर्यंतचा जो लेटेस्ट स्विंग हाय जो आहे तो ब्रेक होताना आपल्याला येणाऱ्या आठवड्यामध्ये दिसू शकतो. त्याच्यामुळे आपले शॉर्ट टर्म जे टार्गेट आहेत तर ते शॉर्ट टर्म टार्गेट काय असतील, एक तर आपलं 26,900 किंवा 26,100 पर्यंत. त्याच्यानंतर सेकंड टार्गेट जे आहे ऑल टाइम हाय म्हणजे 26,260 पर्यंतचं आपलं फर्स्ट टार्गेट असणार आहे. आणि कप विथ हँडल या पॅटर्नच्या बेसवरती तुम्हाला जे सांगितलं ते टार्गेट तर आपलं एक फायनल टार्गेट असणार आहे. तर हे जे टार्गेट होतं जवळपास 28,500 ते 600 या पॉइंट पर्यंत निफ्टी 50 ची मुवमेंट होऊ शकते. तर या पद्धतीने आपल्याला अनालिसिस करायचं असतं. यावरून आपल्याला समजतं की मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे आणि आपण आपले ट्रेड प्लॅन करू शकतो.
त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो इंडेक्स आहे तो म्हणजे बँक निफ्टी. तर बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टी पण अप ट्रेंडमध्येच आहे. बँक निफ्टीमध्ये जर आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर आपण एक मोठी टाइम फ्रेम बघू, ज्याच्यामध्ये वीकली आपण टाइम फ्रेम इथं लावलेली आहे. तर हा मी ट्रेंड लाईन घेतला होता. यामध्ये जर बघितलं तर इथे मार्केट पण इथून आपण जर बघितलं तर इथून मार्केट ह्या ट्रेंड लाईनला फॉलो करतंय किंवा एका चॅनल मध्ये ट्रेड करतंय आपण असं म्हणू शकतो. ओके, बघा इथे आपण म्हणू शकतो, कारण इथे मार्केटने जेव्हा साइड मुवमेंट दिली, इथे रेजिस्टन्स घेतला, इथे आला, परत इथे सपोर्ट घेतला, त्याच्यानंतर वरती गेला, परत इथे रेजिस्टन्स घेतला, इथे सपोर्ट घेतला, वरती गेला. हा एक झोन आहे, इथे टच होत नाही म्हटल्यावर काय, हा एक झोन असू शकतो, बरोबर. एक्झॅक्ट प्राइस टू प्राइस आपण इथे टच होत नसलं तरी एक आपण इथे जर मार्क केलं तर हा एक झोन पकडू शकतो की ह्या रेंज मध्ये मार्केट आलं, इथून परत रिव्हर्स झालं. तसंच सेम डाऊन साईडला पण आपण इथे एक मार्क करू शकतो, म्हणजे या झोन मध्ये जेव्हा मार्केट आलं तेव्हा इथून परत रिव्हर्स झालं. तर अशा पद्धतीने या चॅनल मध्ये फॉलो करतोय. मे बी निफ्टी बँक निफ्टी जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये इथे वरती या चॅनलला इथे रेजिस्टन्स देऊन परत थोडी रिट्रेस होऊन वरती जाऊ शकते. ओके, तर हे एक आपण चॅनल मध्ये ट्रेड करते हे बघितलं. आणि त्याच्यानंतर जर डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर लेटेस्ट जो फॉल होता मार्केटमध्ये, तर त्या मार्केटचा फॉल किती होता लेटेस्ट बघा. आता इथे आपण एक सप्टेंबर मध्ये बघू, सप्टेंबर 24 पासून जो फॉल होता तेव्हापासून बघूया. इथे जी ही डाऊन साइड मुवमेंट आली होती ही एवढी, तर ह्या मुवमेंट एवढीच परत अपसाइड मार्केट वरती देतं. जेव्हा आपण ब्रेकआउट होतो ऑल टाइम हायचा, तेव्हा एवढ्याच मुवमेंटची ते मार्केट हे देत असतं, इंडेक्स देत असते. तर बँक निफ्टीमध्ये इथे आपण जर ती जी डाऊन साइड होती त्याची जर डेप्थ मेजर केली तर त्याचं टार्गेट 60,900 पर्यंत टार्गेट येऊ शकतं. म्हणजे करंट 58,517 पासून अजून 4-5% वरती याचं टार्गेट आहे. त्याच्यामुळे अजून पण आपले जे बँक निफ्टी मधले जे स्टॉक आहेत ते अजून पण आपले टार्गेट जे आहेत 5-10% वरती दाखवू शकतात किंवा इंडेक्सच्या बेसिस वरती आपण ते होल्ड करू शकतो. त्याच्यानंतर जे आहे निफ्टी आयटी मध्ये पण एक सेम पॅटर्न इथं बनलेला होता. जसं की हा जो कप आहे त्याच्यानंतरचा हा हँडल, याच्या बेसिसवरती मी इथं मार्क केलंय 45,856 हे टार्गेट इथं मार्क केलेलं आहे. पण त्याच्यानंतर इथे ब्रेकआउट दिला, ब्रेकआउट नंतर खाली आलेलं आपल्याला दिसून येतं आणि ह्या एका झोन मध्ये इथं आता मार्केट कन्सोलिडेट होतंय. मार्केट इन द सेन्स निफ्टी आयटी इंडेक्स, म्हणजे निफ्टी मधले जे मेजर स्टॉक आहेत जे निफ्टी आयटी मध्ये कॉन्ट्रीब्युट करतात ते इथं कन्सोलिडेट होताना आपल्याला दिसत आहे. तर निफ्टी आयटी मध्ये एक आपल्याला जे पॉझिटिव्ह साईन जे आहेत तर त्याच्यामध्ये असणारी जी डाऊन ट्रेंड ती निफ्टी आयटीच्या रिझल्ट मध्ये मुळे असेल, आयटी स्टॉकच्या रिझल्ट मुळे असेल किंवा त्यांच्या ओव्हर व्हॅल्युएशन मुळे असेल, ती ऑलरेडी त्याची कंप्लीट झालेली आहे. म्हणजे हा जो डाऊन ट्रेंड आला होता, हा डाऊन ट्रेंड जवळपास 32% आणि करंट जर बघितलं तर 20% डाऊन आहे इंडेक्स, आयटी इंडेक्स. तर हा एक जो डाऊन ट्रेंड आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता एक कन्सोलिडेशन फेज आपण म्हणू शकतो. हा एक कन्सोलिडेशन फेज इथं चालू आहे आणि याच्यानंतर इथं एक शॉर्ट टर्म मध्ये जर बघितलं तर इथं एक रेजिस्टन्स आहे. इथं एक स्विंग आयला, एक रेजिस्टन्स, इथे एक स्विंग आय होता, त्यानंतर वरती गेला, इथे एक रेजिस्टन्स घेतला आणि खाली येताना इथं दिसून येतोय. म्हणजे शॉर्ट टर्म मध्ये सुद्धा हा एक कप विथ हँडल पॅटर्न आपल्याला बनताना दिसून येईल आणि याचं टार्गेट वरती आपल्याला मिळू शकतं. तर त्या अकॉर्डिंगली आपण आयटी स्टॉकचे ट्रेड प्लॅन केले पाहिजे. म्हणजे ह्या रेजिस्टन्स 36,989 च्या आसपास जर याने वरती असा इथे ब्रेकआउट दिला आणि त्याच्यानंतर इथे कन्फर्मेशन दिलं तर आपण नेक्स्ट जो रेजिस्टन्स आहे तोपर्यंत आपण तो प्लॅन करू शकतो. अल्टिमेटली
ह्या ज्या इंडेक्स आहेत म्हणजे IT इंडेक्स जो आहे याच्यामधले जे स्टॉक आहेत त्याचा जो टार्गेट आहे तो ऑल टाइम हाय पर्यंत पण जाऊ शकतो. ओके. कारण ITचे जे रिस्ट्रक्चर होतात त्याच्यामध्ये त्यांचे एम्प्लॉईज कमी करणं असेल किंवा एम्प्लॉईज वाढवणं असेल किंवा AIचं इम्प्लिमेंट करणं असेल, या स्ट्रॅटर्जी बिझनेस स्ट्रॅटर्जी असतात याच्यामध्ये बिझनेसला जो फायदा होईल त्याच्यानुसार ते डिसिजन घेत असतात. त्याच्यामुळे त्यांचा बिझनेस कधीही लॉसमध्ये जाऊ देणार नाहीत. त्याची काळजी ते पूर्णपणे घेत असतात. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ITचे रिझल्ट चांगले येतील, क्वार्टर चांगले येतील. ते नवीन गोष्टी ज्या आहेत म्हणजे AI असेल किंवा नवीन टेक्नॉलॉजी असेल त्या अडॅप्ट करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या एम्प्लॉईला ते ट्रेन करतील आणि त्या प्रकारे ते वर्क करण्याचा ट्राय करतील. ओके. त्याच्यामध्ये स्ट्रॅटर्जी करणारे किंवा बिझनेस इम्प्रूव्ह करणारे मॅनेजमेंट भरपूर लोक बसलेले आहेत. ते त्याच्यामध्ये वर्किंग करतील. इनफॅक्ट ते करत असतात, ते करतही असतील. त्याच्यामध्ये IT इंडेक्समध्ये आपल्याला एक चांगली मुवमेंट मिळू शकते. म्हणजे तुम्हाला जर आता व्हॅल्यू बाईंग करायची असेल तर चांगले जे फंडामेंटल असणारे स्टॉक आहेत ते तुम्ही आता ह्या झोनला तुम्ही बाय करू शकतात. पण तुम्हाला एक मुवमेंट हवी असेल, क्विक गेन हवा असेल तर ह्या सेक्टरमध्ये तुम्ही ट्रेड करू नका. ठीक आहे. ह्याच्यामध्ये अजून काही दिवस इथं कन्सोलिडेट होऊ शकतो आणि मग ब्रेकआउट भेटू शकतो आणि मग वरती आपल्याला टार्गेट भेटू शकतो. तर अशा पद्धतीने निफ्टी IT तुम्ही ट्रेडसाठी प्लॅन करायचं आहे. नेक्स्ट जर बघितला तर स्मॉल कॅप इंडेक्स. स्मॉल कॅप इंडेक्स आणि निफ्टी 50 जर याचं कंपॅरिझन तुम्ही केलं तर स्मॉल कॅप इंडेक्सचा हाय जर बघितला तर जवळपास 19,716 इथे दिसून येतो आणि आता सध्या 18,252 ला ट्रेड करतोय. म्हणजे जवळपास किती पर्सेंटने खाली ट्रेड करतोय? जवळपास 7 ते 8% ट्रेड करतोय. तसं निफ्टी जर बघितला तर निफ्टी कितीने ट्रेड करतोय खाली ऑल टाइम हाय पासून? तर निफ्टी ऑल टाइम हाय पासून फक्त एक ते 1.5% खाली ट्रेड करतोय. ओके. म्हणजे निफ्टी 50 हा ऑल टाइम हाय पासून खूप जवळ ट्रेड करतोय. तसंच निफ्टी स्मॉल कॅप जो आहे तो स्मॉल कॅप अजून भरपूर खाली ट्रेड करतोय. जवळपास 7-8% खाली ट्रेड करतोय. आता याच्यामध्ये आपल्याला एक ट्रेंड लाईन जर आपण ड्रॉ केली, ट्रेंड लाईन जर इथे ड्रॉ केली तर ट्रेंड लाईन बघा इथे सपोर्ट म्हणजे ट्रेंड लाईन फॉलो करते, प्राइस फॉलो करते ट्रेंड लाईनला. इथे आल्यानंतर इथे एक ही टॅरिफ न्यूजमुळे गॅप डाऊन ओपन झालं होतं. त्याच्यानंतर कंटिन्युअसली रिकव्हरी झाली. इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला. आता इथे हा जो इमिडिएट रेजिस्टन्स आहे 18,550 चा हा ब्रेक झाल्यानंतर इथे एक चांगली मुवमेंट येऊ शकते. ओके. तर स्मॉल कॅप मध्ये बऱ्याच वेळा काय होतं की ह्या स्मॉल कॅप इंडेक्स खाली ट्रेड करत असतात, याच्यामध्ये चांगली मुवमेंट येत नाही. त्यामुळे बऱ्याच जणांचे पोर्टफोलिओ जे असतात ते रिकव्हर होत नाही. बरोबर. कारण त्यांनी स्टॉक हे स्मॉल कॅप मिड कॅप हे घेतलेले असतात. आणि निफ्टी 50 जर 100 पॉईंट 150 पॉईंट किंवा 200 पॉईंटने ग्रीन ट्रेड करत असेल किंवा वरती ट्रेड करत असेल पण आपले पोर्टफोलिओ काय असतात, पोर्टफोलिओ तेवढी मुवमेंट देत नाही. तर त्याचं कारणच हे असतं की स्मॉल कॅप किंवा मिड कॅप जे स्टॉक आपण बाय केले असतात त्याची मुवमेंट तेवढी नसते. तर त्याच्यामुळे आपले पोर्टफोलिओ तेवढे वाढताना आपल्याला दिसून येत नाही. तर त्याचं एक मेजर रिझन आहे. बट आपण इथे जर बघितलं तर शॉर्ट टर्म मध्ये ह्या ट्रेंड लाईनला याने सपोर्ट घेतलेला आहे. ओके. सपोर्ट घेतल्यानंतर हा इथं वरती जातोय. म्हणजे वरती गेल्यानंतर इथे जर ब्रेकआउट झाला तर एक चांगली मुवमेंट स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये येऊ शकते. आपले पोर्टफोलिओ पण चांगली मुवमेंट देऊ शकतात. ओके. तर याच्यामध्ये प्राइस ऍक्शन जरी तुम्ही बघितलं, तर बघा हा इथं लो बनवला होता. त्याच्यानंतरचा लो कुठे बनवला? इथे बनवला. त्याच्यानंतरचा लो इथे बनवला. त्याच्यानंतरचा इथे बनवला. त्याच्यानंतरचा आता इथे बनवलेला आहे. म्हणजे हायर हाय होत आहेत, जे स्विंग्स क्रिएट होत आहेत ते हायर हाय होत आहेत आणि हे हायर लो ज्या स्विंग्स आहेत त्या बनत आहेत. म्हणजे इथं प्राइस ऍक्शन आपल्याला बनताना दिसून येते.
या पद्धतीने तुम्ही तुमचे स्मॉल कॅप मधले ट्रेड प्लॅन करू शकता. त्याच्यानंतर निफ्टी ऑटो मध्ये ऑलरेडी मी एक ड्रॉइंग इथं ड्रॉ केली, ते पण सेम कप विथ हँडल पॅटर्न. इथं कप विथ हँडल नाही, हा हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. ओके, हेड अँड शोल्डर, हा लेफ्ट शोल्डर, त्याच्यानंतर हा हेड, त्याच्यानंतर हा राईट शोल्डर. इथं मल्टिपल वेळेस त्याने मल्टिपल वेळेस त्याने शोल्डर बनवले दोघी साईडला. तर त्याच्यानंतर ब्रेकआउट दिला, ब्रेकआउट नंतर हा इंडेक्स किती वरती गेला, आपण आतापर्यंत करंट मार्केट प्राइस पर्यंत 13% वरती गेलेला आहे. आणि आपल्या टार्गेट पासून फक्त किती बाकी आहे की 6 ते 7% बाकी. म्हणजे निफ्टी ऑटो मध्ये ज्या लोकांचे स्टॉक असतील ते अजून 28,850 पर्यंत, जोपर्यंत निफ्टी ऑटो इंडेक्स ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे स्टॉक होल्ड करू शकतात, किंवा इंडिव्हिज्युअल स्टॉक मध्ये जे पॅटर्न असतील त्या पॅटर्नच्या बेसवर तुम्ही होल्ड करू शकता. पण ऍटलिस्ट हा पॅटर्नच्या बेसवरती 28,843 ते 50 पर्यंत निफ्टी ऑटो जी आहे ती जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर फार्मा, निफ्टी फार्मा मध्ये जर बघितलं तर एक वीकली चार्ट बघू आपण निफ्टी फार्माचा. त्याच्यामध्ये इथे बघा, आता मी एक ड्रॉइंग रिमूव्ह करतो आणि इथे एक इंडेक्स ट्रेंड लाईन जी आहे ती ट्रेंड लाईन ड्रॉ करतो. ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यावरती ज्या नेकलाईन असतात त्या मी सोडून देतो, ज्या कॅन्डलच्या वीक असतात ना त्या वीक सोडून देतोय मी. फक्त जी बॉडी असतो तिथे बॉडीला टच होईल किंवा वीकला टच झाला तरी चालेल, पण ह्या कॅन्डल ज्या असतात त्या सुटल्या तरी चालतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, इथे एकदा ऑल टाइम हाय बनवला, इथे रेजिस्टन्स दिला, इथे रेजिस्टन्स दिला, इथे रेजिस्टन्स दिला, आणि इथे एक चांगली कॅन्डल बनलेली आहे, स्ट्रॉंग कॅन्डल बनलेली, जी की ब्रेकआउट कॅन्डल आहे. ह्या ट्रेंड लाईनची ब्रेकआउट कॅन्डल आहे, म्हणजे याच्यामध्ये चांगली एक मुवमेंट येऊ शकते. ओके. आता जर आपण मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं, डेली टाइम फ्रेम मध्ये, तर यामध्ये बघा प्राइस ऍक्शन जरी तुम्ही बघितली तर प्राइस ऍक्शन बघा, इथे लो बनवलेला होता, इथं लो बनवला, त्याच्यानंतर इथं लो बनवला, त्याच्यानंतर इथं लो बनवलाय, त्याच्यानंतर आता इथं ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट देऊन वरती, त्याच्यानंतर इथे एक लो बनवलेला आहे आणि ब्रेकआउट देऊन हा वरती मुवमेंट देण्यासाठी रेडी होतोय. ओके. तर इथे फार्मामध्ये किंवा फार्मा स्टॉक जे असतील त्यामध्ये एक चांगली मुवमेंट येऊ शकते. आणि ऑल टाइम हाय पर्यंत आपण, जोपर्यंत ऑल टाइम हाय इंडेक्स पोहोचत नाही तोपर्यंत आपण ते ट्रेड होल्ड करू शकतो. म्हणजे अजून 4 ते 5% इंडेक्स मध्ये मुवमेंट येईल तोपर्यंत स्टॉक मध्ये, इंडिव्हिज्युअल स्टॉक मध्ये 5-10%, 15% मुवमेंट येऊ शकते. ओके. त्याच्यानंतर निफ्टी मेटल जर बघितलं तर निफ्टी मेटल सुद्धा अप ट्रेंड मध्ये आहे. इथे पण एक कप आहे, त्याच्यानंतर कप विथ हँडल पॅटर्न बनलेला आहे, इथं ब्रेकआउट झालं, त्याच्यानंतर थोडा रिट्रेस झाला आणि परत ब्रेकआउट देऊन वरती मुवमेंट मेटल इंडेक्सने दिलेली आहे, जी की करंट मार्केट प्राइस पर्यंत किती मुवमेंट दिली, जवळपास 10% मुवमेंट दिली, 9.76 पर्यंतची मुवमेंट दिली. आणि अजून किती मुवमेंट याच्यामध्ये बाकी आहे, जवळपास तेवढीच, म्हणजे 9% मुवमेंट अजून याच्यामध्ये बाकी आहे. म्हणजे मेटल स्टॉक जे असतील ते स्ट्रॉंग आहेत, मेटल सेक्टर स्ट्रॉंग आहे, यामध्ये तुम्ही तुमचे ट्रेड अकॉर्डिंगली प्लॅन करू शकता. त्याच्यानंतर FMCG सेक्टर थोडं डाऊन ट्रेंड मध्ये आहे आणि इथे एक कन्सोलिडेशन झोन मध्ये दिसून येतंय. त्याच्यामध्ये पण जो इथे लो बनवला होता तो त्या लो पेक्षा इथे लो जो आहे, बट ह्या लोला बऱ्याच वेळा याने इथं आल्यानंतर इथे रेजिस्टन्स घेतला, परत वरती गेला, इथे रेजिस्टन्स घेतला, परत वरती गेला, इथं रेजिस्टन्स घेतला, परत वरती गेला आणि परत खाली येतोय. आता इथं रेजिस्टन्स घेऊन वरती जाईल तर आपण त्याच्यामध्ये एक बघू शकतो की मुवमेंट कशा प्रकारे येईल. पण इथं मेजर जो रेजिस्टन्स आहे, तर मेजर रेजिस्टन्स हा आहे इथं 57,570च्या आसपास, इथं मेजर रेजिस्टन्स आहे. इथं बघू शकता तुम्ही, इथून पासून इथं पण रेजिस्टन्स दिला होता, इथे दिला होता, इथे दिला होता, परत इथे दिला, त्याच्यानंतर इथे दिलाय,
आणि इथे परत एक रेजिस्टन्स दिलाय, म्हणजे 57,570च्या वरती इथे जर चांगली क्लोजिंग दिली, त्याच्यानंतर इथे ब्रेकआउट जो असेल तो कन्फर्म झाला, तर याच्यामध्ये चांगली एक मुवमेंट येऊ शकते. पण तुम्हाला जर FMCG सेक्टरमध्ये चांगले स्टॉक बाय करायचे असतील, तर ही एक चांगली इथं संधी आहे की या झोनमध्ये जिथं अक्युमुलेशन होत असतं, जिथं बाईंग होत असते, चांगले जे मोठे प्लेयर असतात ते इथं बाय करत असतात, तर तुम्ही एक व्हॅल्यू जी बाईंग असते, व्हॅल्यू बाईंग आपण जी म्हणतो, ती इथं तुम्ही करू शकता. चांगले फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक असतील निफ्टी FMCG मधले, FMCG सेक्टर मधले, त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात. आता GST रिलीफमुळे आणि डिमांड इन्क्रीज झाल्यामुळे किंवा टॅक्स रिलीफमुळे पण FMCG सेक्टरमध्ये एक चांगली ग्रोथ येऊ शकते. FMCG सेक्टर असं आहे की त्याची नीड कायम राहणार आहे आणि इन्क्रीजेस होत राहणार आहे, त्याच्यामुळे एव्हरग्रीन सेक्टर म्हणून ओळखलं जातं निफ्टी फार्मासारखं. त्याच्यानंतर एनर्जी सेक्टर जर बघितलं, एनर्जी सेक्टरमध्ये पण इथे एक जवळपास या लेवलला कन्सोलिडेट बऱ्याच दिवसापासून इथे कन्सोलिडेट होते एनर्जी इंडेक्स. यामध्ये जर एनर्जी इंडेक्सने इथं ब्रेकआउट दिला, इथे जर ब्रेकआउट दिला, ओके, 36,518च्या वरती आणि ब्रेकआउट कन्फर्मेशन झाला, ग्रीन कॅन्डल आले, तर तिथे आपण एक इंडिकेशन समजू शकतो की निफ्टी एनर्जी सेक्टरमध्ये एक चांगली मुवमेंट येऊ शकते. कारण इथे आपण बघितलं तर इथे एक लो बनवला होता, त्याच्यानंतरचा नेक्स्ट लो इथे बनवला होता, त्याच्यानंतरचा लो इथे बनवला आणि वरती जात आहे, म्हणजे ही प्राइस ऍक्शन तुम्ही अशी बघू शकता. इथे लो, हा स्विंग हाय, परत लो, स्विंग हाय बनवला, इथे लो बनवला, स्विंग हाय, लो, आणि इथे परत एक मुवमेंट आपल्याला दिसून येते. आता इथे जर हा जो रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स जर याने ब्रेक केला, कोणता रेजिस्टन्स, ह्या लेवलचा, जवळपास ह्या लेवलचा एक रेजिस्टन्स आहे, इथे जर ब्रेक केला तर ब्रेक होईल असं वाटतंय, बिकॉज इथे जर तुम्ही ट्रेंड लाईन बघितली तर ट्रेंड लाईन मध्ये इथे सपोर्ट घेताना दिसून येतोय आणि इथे पण एक कॉन्ट्रॅक्शन टाईप तुम्हाला पॅटर्न दिसून येतोय. तर इथे जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा या सेक्टरमध्ये पण मुवमेंट येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला जर एनर्जी सेक्टरमध्ये स्टॉक घ्यायचे असतील किंवा तुमच्याकडे असतील तर तुम्ही अशा प्रकारे याच्यामध्ये वॉच ठेवू शकतात किंवा ट्रेड प्लॅन करू शकतात. आणि त्याच्यानंतर निफ्टी PSU बँक, निफ्टी PSU बँकचा ऑलरेडी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, त्याच्यामध्ये डिटेल अनालिसिस केलं आहे फक्त PSU बँक आणि PSU बँक सेक्टरचं, तर ते तुम्ही जाऊन बघू शकता. तिथे ऑलरेडी मी हे अनालिसिस दाखवलंय, कोणत्या ठिकाणी बनवलं होतं मी, ह्या पॉईंटला बनवलं होतं, तिथून पासून अजून निफ्टी हा वरच्या साईडला 5% मुवमेंट दिलेली आहे. आपलं अल्टिमेट जे टार्गेट आहे ते 8,924 हे ऑलरेडी काही दिवसांनी अचीव होईल असं वाटतंय. ओके, अजून पण 5 ते 6% याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, बट तुम्ही इथे आता ट्रेड घेऊ नका. पण एक ऑल टाइम हाय पेक्षा वरती ट्रेड करतोय आणि एक अप ट्रेंड मध्ये आहे. तर ह्या सेक्टर मधले जे अंडर व्हॅल्यू स्टॉक असतील, जे अजून पण त्याच्यामध्ये मुवमेंट आली नाहीये आणि ज्या मुवमेंट आलेली नाही पण त्यांचे जे रिझल्ट आहेत, क्वार्टरली रिझल्ट आहेत, इयरली जे बॅलन्स शीट आहे, तर ते स्ट्रॉंग दिसतंय, त्याच्यामध्ये प्रॉफिट स्ट्रॉंग दिसतंय, प्रॉफिट हे कंटिन्युअसली इन्क्रीज होत आहे. तर असे स्टॉक तुम्ही निवडू शकता जे बुक व्हॅल्यूच्या खाली ट्रेड करताय. तर असे स्टॉक तुम्ही निवडून त्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकता. त्याच्यानंतर जी प्रायव्हेट बँक इंडेक्स आहे, तर प्रायव्हेट बँक ऑलरेडी तुम्हाला बँक निफ्टीचं सांगितलेलं आहे की ऑल टाइम हाय पेक्षा वरती त्यांनी ब्रेक करून वरती ट्रेड करते. त्याच्यामध्ये पण अजून काही पॉइंट्स आपल्याला पोटेन्शियल दिसलं होतं. याच्यामध्ये पण एक आपला जो पॅटर्न होता त्या पॅटर्न नुसार टार्गेट ऑलरेडी अचीव केलं. कफीत हँडल पॅटर्न नुसार याचं जे टार्गेट होतं हे टार्गेट इथं अचीव झालं आणि एक्झॅक्ट तिथून फॉल आला आणि परत इथून रिव्हर्स झाला, इथूनच परत इथं रिव्हर्स होतोय. म्हणजे जो 28,610 हा जो रेजिस्टन्स आहे, हा ब्रेक झाल्यानंतर अजून एक चांगली मुवमेंट याच्यामध्ये येऊ शकतो. म्हणजे तोपर्यंत आपण याच्यामध्ये प्रायव्हेट बँक ज्या आहेत त्याच्यामध्ये वेट करू शकतो, किंवा अशा ज्या प्रायव्हेट बँक आहेत ज्या ऑलरेडी आपल्याला डिस्काउंट मध्ये भेटतायत,
ओके, ऑल टाइम हाय पासून खाली भेटताय, तर त्यामध्ये तुम्ही ट्रेड अकॉर्डिंगली स्ट्रॅटजी प्लॅन करू शकता. ओके, त्याच्यानंतर फायनान्शियल सर्व्हिसेस ही जी इंडेक्स बघितली, तर याच्यामध्ये ही कंटिन्युअसली अपट्रेंड मध्येच आपल्याला दिसते, अपट्रेंड मध्ये दिसते आणि एका ट्रेंड लाईनला पण ही फॉलो करताना दिसते. बघा, इथं रेजिस्टन्स, इथं सपोर्ट घेतला, त्याच्यानंतर वरती गेली, वरती पण आपण एक जर ट्रेंड लाईन मार्क केली तर इथे रेजिस्टन्स घेतला, परत इथे सपोर्ट घेतला, परत वरती गेला, इथं रेजिस्टन्स खाली सपोर्ट घेत आलेले आपल्याला इथं दिसून येते. म्हणजे या चॅनलमध्ये ट्रेड करते आणि हायर हाय बनवत चाललेली आहे. ओके, तर याच्यामध्ये ऑलरेडी मोमेंटम आहे. काही सेक्टर जे आहेत ते रिकव्हरी करून राउंडिंग बॉटम बनवून किंवा कप विथ हँडलने ब्रेकआउट देऊन आपले टार्गेट रीच करतील, किंवा काहींमध्ये ब्रेकआउट पेंडिंग आहे, तो ब्रेकआउट बघायचा आहे. तर या प्रकारे आपण आपले जे ट्रेड असतात, जे अनालिसिस करून आपण प्लॅन करू शकतो. तर एक इंडेक्सचं अनालिसिस करून ओव्हरऑल आपण मार्केटची डायरेक्शन समजू शकतो. आता प्रत्येक मोस्ट ऑफ द इंडेक्स मध्ये काय आहे की प्राइस ऍक्शन जी आहे ती हायर हाय स्विंग्स बनवत चाललेली आहे. म्हणजे आपण ओव्हरऑल मार्केट हे अपट्रेंड मध्येच आहे असं समजू शकतो. कोणतंही सेक्टर, एकतर एफएमसीजी सेक्टर असेल किंवा अजून एक दोन सेक्टर आपण बघितले ज्यामध्ये ते कन्सोलिडेट करताय, कन्सोलिडेट केल्यानंतर ते अपसाइडला जेव्हा ब्रेकआउट देतील तेव्हा त्याच्यामध्ये मुवमेंट येईल, आणि बाकीचे मोस्ट ऑफ द सेक्टर्स आहेत ते ऑलरेडी हायर हाय बनवत आहे. निफ्टी 50 ही हायर हाय बनवते आणि ऑल टाइम हायच्या जवळपास आपल्याला दिसून येते. तर याच्यामध्ये पण आपल्या कफी हँडल पॅटर्न नुसार याचं पण टार्गेट लवकरच येईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू. आणि या अनालिसिसमुळे जर तुम्हाला फायदा होत असेल, आपल्या व्हिडिओमध्ये जर फायदा होत असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवे आहेत तर ते तुम्ही कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.